फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आहे ना, आज आम्ही थोडं बाहेर जाणार आहे आणि घरी आल्यानंतर आहे ना थोडंसं आपल्याला लाईटली काहीतरी खायची इच्छा असते ना, तर त्याच्या अगोदर आहे ना तर जायच्या अगोदर मी दाल खिचडी बनवून ठेवते आहे. तर दाल खिचडीची रेसिपी ना तुम्ही नक्की पहा, कारण की दाल खिचडी एवढी छान होते ना ही अशी. तर आहे ना मी आता दाल खिचडीची रेसिपी तुम्हाला दाखवते. तर दाल खिचडीसाठी आपल्याला इंद्रायणी तांदूळ लागणार आहे, ही तूर डाळ आणि ही मूग डाळ. तर हे सगळं आपण मिक्स करूया आणि हे ना मस्त मी धुवून घेते तांदूळ. छान धुवून घेते मी तांदूळ. इकडे आहे ना मी डाळ आणि तांदूळ मस्त धुवून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. तर हे बघा, इकडे ना मी हळद ॲड करून घेतलेली आहे. याच्यामध्ये ना आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया. मीठ जरी कमी पडलं ना तरी काही नाही, कारण की दाल खिचडी जेव्हा आपण बनवणार आहे तेव्हा आपण पुन्हा मीठ टाकू शकतो. तर आहे ना इकडं मी चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे, हळद टाकली आहे. आता मी हे कुकरला शिजवून घेते. ना तुम्हाला एक टिप देते. आता मी दाल खिचडीसाठी ना कुकरला भात लावलाय, डब्यामध्ये लावलाय आणि खाली आपण पाणी टाकतो. तर त्या पाण्यामुळे ना बऱ्याचदा आपला कुकर खूप खराब होतो, म्हणजे नाही का असं थर वगैरे साठतो पाण्याचा. तर आहे ना कुकरमध्ये पाणी टाकताना ना कधी पण फिल्टरचं पाणी टाका, की जेणेकरून आपला कुकर आहे ना खराब होत नाही. म्हणजे आतमधून तुम्हाला ना जास्त घासायची गरज पडत नाही. थोडं धुवून जरी ठेवला ना कुकर तरी पण अजिबात आपला कुकर खराब होत नाही. आणि ना जर तुम्हाला असं वाटत असेल ना फिल्टरच्या पाण्याने पण कुकर खराब होतोय, तर ज्यावेळेस आपण लावतो ना भात त्यावेळेस आहे ना त्या पाण्यामध्ये ना एक लिंबाची फोड जरी टाकली ना तरी ते म्हणजे कुकर जास्त खराब होत नाही आपला. तर हे बघा, इथं ना मी कांदा घेतलाय, मिरची घेतली मस्त बारीक चिरून, लसूण घेतलाय बारीक चिरून आणि टोमॅटो घेतलाय. याच्यामध्ये ना आपल्याला हिंग पण टाकायची आहे, थोडा सांबर मसाला पण ॲड करायचा आहे आणि मिरची पावडर पण ॲड करायची आहे. तर मी ना मसाल्याचा डब्बा पण जवळ घेतलेला आहे. तर आहे ना कढीपत्ता पण घ्यायचा आहे आपल्याला. कढीपत्ता इकडे आपण आहे ना कढई ना तापायला ठेवलेली आहे. हा आपला भात इकडे शिजतोय आणि कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि बाकी आपल्याला तूप टाकायचं आहे. तर मी तेल इकडे टाकून घेतलंय मी इकडे. तेल इकडे तापतंय आणि तूप पण टाकले मी याच्यामध्ये, तेल आणि तूप. इकडे ना तेल थोडं तापलेलं आहे, मी याच्यामध्ये जिरे टाकून घेते. हे बघा, जिरे टाकले ते. आता आपला हा जो कढीपत्ता आहे, हा आपला कढीपत्ता याच्यामध्ये जाणार. कढीपत्ता टाकल्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे यामध्ये. तर बघा, कांदा टाकून घेतला मी इकडे. कांदा मस्त परतू द्यायचा आहे आपल्याला. कांदा आहे ना बऱ्यापैकी परतलाय आपला. आता याच्यामध्ये ना टोमॅटो टाकून घेऊया. कांदा आणि टोमॅटो आहे ना दोन्ही पण एक सोबत परतू दे. टोमॅटो म्हणजे कसं व्यवस्थित शिजून जातो. तुम्ही जर अशा प्रकारे दाल खिचडी बनवली ना, तुम्ही परत परत अशी दाल खिचडी बनवणारच, कारण की ना एवढी छान लागते ना ही दाल खिचडी. रेस्टॉरंटमध्ये पण तुम्हाला एवढी छान दाल खिचडी नसेल भेटत, कारण की मी तर आता बऱ्याच वेळा ना दाल खिचडी घेते ना, मला एवढी छान दाल खिचडी कधीच भेटली नव्हती. आणि ही ना मी माझ्या मनानेच ट्राय केली होती एकदा, तर खूप छान लागली दाल खिचडी ही. म्हणून मी म्हटलं की तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करावी. तर हे जे काय मी परतते ना, तर मोठ्या गॅसवरती परतते. गॅसची फ्लेम आहे ना मोठी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे लसूण आणि मिरची टाकून घ्यायची आहे. लसूण आणि मिरची मी टाकून घेतलेली इकडे. आता हे आपल्याला छान परतायचं आहे. लसूण आणि मिरची पण आहे ना मस्त परतून होईल यामध्ये. तर अशा प्रकारे मस्त असं बघा, हे सगळं ना छान परतलेलं आहे. आता मी गॅस आहे ना थोडा स्लो केलेला आहे आणि आता आहे ना आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे ते. हां, तर आहे ना आपण अगोदर आहे ना हा सांबर मसाला टाकून घेऊ यामध्ये. तर सांबर मसाला टाकलेला आहे मी इथे. थोडी हळद टाकूया आपण. हळद तशी भातामध्ये टाकलेली आहे त्याच्यामुळे एकदम थोडी टाका. आणि आता त्यामध्ये आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे. हे बघा, ही मिरची पावडर टाकली आहे. आणि आता आपल्याला यामध्ये हिंग टाकायचं आहे. तर हिंग पावडर पण मी इकडे टाकून घेतली आहे. आता हे आपल्याला छान परतायचं आहे, मस्त परतू द्या. आता हा मसाला आहे ना छान परतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे.
आणि ज्यावेळेस आपण भात टाकणार आहे ना त्यानंतर जर मीठ कमी वाटलं ना तुम्हाला, तुम्ही पुन्हा मीठ टाकू शकता. हे बघा मी इकडे ना थोडंसं मीठ टाकून घेतलं या मसाल्यापुरतंच. यामध्ये ना आता आपण आहे ना पाणी टाकून घेऊया. ह्या पाण्याला उकळी आली ना, हा आपला भात आहे ना इकडे तयार झालेला आहे. तर हा भात टाकून घ्यायचा आपल्याला यामध्ये. याला आहे ना आता छान उकळी आलेली आणि हा भात आहे ना मी यामध्ये टाकून घेते आता. पाणी जरा आहे ना कमी वाटत होतं त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं पुन्हा. आणि ना आता ही मस्त उकळी येऊ दे आणि उकळी आल्यानंतर एकदम छान अशी दाल खिचडी आपली तयार होईल. मस्त दाल खिचडी तयार झालेली आणि आता आम्ही बाहेर चाललोय. खूप दिवस झाले कुठंच जाणं झालं नव्हतं आमचं, त्याच्यामुळे आदित्यला म्हटलं थोडं तरी कुठंतरी बाहेर जाऊन येऊया. आम्ही इथं जवळच चाललेलो आहे. तर कुठं चाललोय तुम्हाला लवकरच समजेल. तुम्हाला पण असं होतं का की खूप दिवस घरात बसल्यानंतर असं बेचैन वाटतं, असं वाटतं कुठेतरी जाऊन यावं. तर आहे ना असं वाटलं ना लगेचच जाऊन यायचं. आणि मला आज तसंच वाटलं होतं. रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत, कारण की दाल खिचडी करत होते मी. आदित्य आल्यानंतरच सगळं करता येतं, कारण की वृंदा काय मला काहीच करून देत नाही. आदित्य आल्यानंतर मग मी दाल खिचडी बनवली, माझं उरकलं, दाल खिचडी बनवली. आणि आता वृंदाचं आणि वृंदाच्या पप्पांचं पण उरकलेलं आहे आणि आम्ही निघतोय आता घरातून. तर आता आम्ही इकडे पोहोचलेलो आहे. घरापासून जास्त लांब नाही आम्हाला हे लोकेशन. आम्ही ना जर पायी आलो असतो ना तर तुम्हाला दाखवते, इकडं आमची बिल्डिंग आहे, सोसायटी आहे. जर आम्ही ना पायाने आलो असतो ना आम्ही 5 मिनिटातच पोहोचलो असतो. पण वृंदाला घेऊन मधल्या रस्त्याने येणं आम्हाला रिस्की वाटतं, त्याच्यामुळं मग आम्ही गाडी घेऊन आलो आहे. आणि तर आता आम्ही जातोय. तर कुठं आलं दाखवते मी तुम्हाला. हे बघा इकडं आम्ही मॅकडीला आलो आहे. बरेच दिवस झाले कुठं बाहेर गेलो नव्हतं. आदित्यला म्हटलं बर्गर तरी खाऊ एखादा. तिथे दाल खिचडी बनवलेली आहे, पण बरेच दिवस झाले कुठं बाहेर गेलो नव्हतं, त्याच्यामुळं मग आम्ही इकडं आलो आहे आता मॅकडीला. वृंदाला आहे ना एवढा आनंद होतो बाहेर काढल्यावरती, तिला लई भारी वाटतं बाहेर आल्यावर. तिला पण आहे ना बोर होतं घरामध्ये, त्याच्यामुळं म्हटलं चला तिला पण थोडं नाही का वेगळं वातावरण आणि आपल्याला पण वेगळं वातावरण थोडं. आहे ना आता आमची ऑर्डर आलेली आहे, 2 बर्गर, चीजी फ्राईज आणि ना हे बघा. तर वृंदाचे पप्पा वृंदा इकडं बसलेली आहे आणि आता आम्ही मस्त खातो आता. तर आहे ना आता आम्ही इकडनं निघतोय, घरी जाऊन जेवण पण करायचंय. भूकच नाही मला, एकच बर्गर खाल्लाय पण भूकच नाही आता. पण आता बनवलं तर खाल्लंच पाहिजे. आणि आदित्यने नाही खाल्लं तर मग आदित्यची काही खैर नाही मी, कारण की एवढं कष्ट करून केलेलं आहे. खिचडी नाही खाणार, रुमाल आहे तिचा. दाल खिचडी नाही खाणार घरी गेल्या. विचार करू बाळा आपण. हा वृंदाला खायला चालल्यानंतर खाऊ निवांत. तर चला आता आम्ही निघतो इकडनं. चला, पप्पांनी दरवाजा लावलेला आहे. बाय बाय पप्पा. तर आता आलोय आम्ही घरी. वृंदाच्या पप्पांनी वृंदा चालले ते आणि ना अजून आता जेवायला तर भूक नाहीये. वृंदाला आता पहिल्यांदा जेवायला घालणार आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला घेणार. तर हे बघा मस्त आपली ना दाल खिचडी तयार झाली आहे. घरी आलोय आम्ही, चेंज केले आणि ना आता दाल खिचडी खायला घेतलेली आहे. आदित्य तिकडे बसलाय आणि वृंदा काय आम्हाला एकत्र जेवण करून देत नाही, त्याच्यामुळे आम्ही ना इकडे बसलोय असं. आणि 11 वाजले ते रात्रीचे. तर आता व्हिडिओला एंड करते मी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.